वेल्हे तालुक्याला लागली होती ती स्पर्धा मात्र आपल्या भेटीला इथे काल या स्पर्धेचा आघात झाला आणि आता मात्र स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 मधील पहिले चेंडू टाकण्यासाठी खुलशी संघाकडून लक्की पिलाने मॅन फ्रॉम खुलशी स्ट्राईक एंडला फलंदाज असणारे जग्गू 11 कर्णवडी संघाचा डावखोऱ्याचा फलंदाज दिनेश पवार पहिला चेंडू फेच करतोय. दिनेश पवार मात्र हात खोलतोय आणि चेंडू कुठे जाणार, चेंडू सेमीरेषेला आग लावून जातो. षटकार 6 धावांसाठी. डीजे आम्ही तुम्हाला सूचना देतो त्यावेळेस तुम्ही डीजे साऊंड करायचे. अतिशय चांगली साऊंड सिस्टीम आपण पाहतोय. अतिशय सुंदर पद्धतीने टाकलेला चेंडू, भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय लक्की पिलाने. मात्र दिनेश पवार सारख्या फलंदाजाला पूर्णतः दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र लक्की पिलानेचं स्वागत केलं होतं षटकारानं आणि दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय. कारण दोन्ही फलंदाजांचा विचार केला तरी कर्णवडी संघाकडून अतिशय चांगले फलंदाजी करतात. जमिनी समांतर चेंडू खेळला, एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, परंतु एकाच धावेवरती समाधान मानाला लागावं लागतंय ते जग्गू 11 कर्णवडी संघाला. संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. संघाची धावसंख्या पोहोचली गेली. आमचे स्कोरर कळवत आहेत. पहिले षटक चालू असताना 7 धावा. सामना 2 ओव्हर षटकांचा राहणार आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय, चेंडू समोरच्या बाजूने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला गेलाय. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होणार का, परंतु एकाच धावीवरती समाधान मानावं लागतंय. ते प्रथमतः फलंदाजी करत असताना जग्गू 11 कर्णवडी संघाला. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आमच्या समालोचक कक्षाच्या समोरून सज्ज होणार आहे. पुन्हा एकदा परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर होताना डाव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू पंच स्वेर चेंडू घोषित करतायत. एक चांगलेच पंच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली, कुठल्याही प्रकारचा वादग्रस्त निर्णय मात्र झालेला नाही. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला येते. ओहो, चांगला असा चेंडू, परंतु पंच काढवते. आता मात्र उजव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव खराब टाकतोय तो लक्की पिलाने आपल्या संघासाठी. लक्की पिलाने विचार केला तर MPL स्पर्धा जी पार पडली होती त्या स्पर्धेमध्ये जे श्रीराम 11 पासली संघाकडून खेळत असताना अतिशय ताबडतोब फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू, तेवढा सनवृत्त दिशा दिली, परंतु चेंडू टिशेल सर्कलच्या आतमध्ये फील्ड केलाय. पंच कळवत्यात लेग बाईज का सर? सर आताची रन लेग बाईज आहे का, बॅटला लागलाय? बॅट, ओके सर, धन्यवाद. परत एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज लक्की पिलाने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही आणि पंच कळवतात एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली गेली. 11 धावा, डबल 1 धावफलकावरती लागला गेलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना जग्गू 11 कर्णवडी संघाची. दुपारच्या सत्रामध्ये आपण चालू असलेला सामना पाहतोय आणि मात्र प्रेक्षकांची मैदानाच्या चौफेरबाजीची गर्दी झाली आणि लाईव्ह जे स्पर्धेचा आनंद घेतात त्या सुद्धा मात्र लाईव्ह प्रेक्षकांचा मी आमच्या गिस्सर आयोजकांतर्फे शुभेच्छा देतो. कारण ही स्पर्धा आपण पाहतोय सर्वजण मात्र या स्पर्धेची आतुरता लागली होती की गिस्सर चषक ही स्पर्धा कधी येणार. गेल्या वर्षी गिस्सर चषक थांबलं होतं सर आणि त्यानंतर 2022 मध्ये गिस्सर चषकने एक मोठी भरारी घेतली आणि दिनेश दादा शिंदे आणि मी त्यांचा संपूर्ण मित्र परिवाराला आणि ग्रामस्थांना शुभेच्छा देतो की कारण ही स्पर्धा उभी करण्यासाठी अहोरात्री एक मोठी आणि प्रचंड मेहनत घेतात. संपूर्ण मित्र परिवाराचं नाव मला माहीत नाहीत, परंतु मी नवीन षटकाला प्रारंभ होईल खुलशी संघाकडून. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज खुलशी संघाचा सूरज, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज असणारे कर्णवडी संघाचा डावखोरी हाताचा फलंदाज म्हणजे दिनेश पवार. याच दिनेश पवारनं मात्र केळद येथे झालेल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. तोच दिनेश पवार नॉन स्ट्राईक एंडला खेळतोय, परंतु पहिला चेंडू दिनेश पवार सारख्या फलंदाजाला मात्र निर्धाव टाकलाय. अतिशय चांगलं कमबॅक करतोय तो खुलशी संघ. मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रामधला पहिली लढत आपण पाहतोय. दोन्ही संघ मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये कित्येकदा खेळल्यात, कित्येकदा नाही तर वर्ष. पुन्हा एकदा हलक्याने चेंडू खेळून काढलाय, चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेने, परंतु पंच काढवतात डिक्लेअर झोन मध्ये म्हणजे 2 धावा मात्र डिक्लेअर होत्यात. दोन्ही संघाचा सर आपण जर विचार केला तर हे संघ कित्येकदा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळल्यात, कित्येकदा एकमेकांना पराभूत केले, कित्येकदा एकमेकांना पाणी पाजले, कित्येकदा एकमेकांना चारी मुंड्या चित केले, परंतु आज परत एकदा गाठ पडली. टाका निमित्त आहे ते म्हणजे गिस्सर चषक आणि स्पर्धा खेळण्यासाठी दोन्ही संघ मात्र उत्सुक आहेत. कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर जाणार, कोणता संघ या स्पर्धेतून रजा घेणार आहे, तर कोणता संघ या स्पर्धेतून पुढील फेरीमध्ये धडक मारणार आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला गेला. चेंडूची फेकी होईपर्यंत एकच धाव गेले आणि आमचे स्कोरर कळवत आहेत संघाची धावसंख्या पोहोचली गेली 14 धावा, बिनबाद 14. 2 षटकाचा सामना राहील.
शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सूरज 2 षटकामध्ये सर धावांचा पण विचार केला तर मिनिमम म्हणलं तर 30 धावा मात्र तरी लागल्या गेल्या पाहिजेत, कारण आपण एक घिसर चषक पाहतोय. ज्या प्रकारचं घिसर चषक पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे त्याप्रमाणे मात्र धावा बनवाव्या लागतील. आता मात्र धावबाची संधी आणि रणजित शिंदे मात्र धावबाच्या स्वरूपात बाद होणार आहे आणि कर्णवडी संघाला पहिला धक्का बसतोय तो रणजित शिंदे मात्र बाद होतोय. तर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. उजव्या हाताचा फलंदाज रवी पवार मंडळीचा मात्र आभरणा असलेला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संपूर्ण पवार बंधू मात्र संघामध्ये खेळताना पाहतोय. आपण जर टेनिस क्रिकेट विश्वाचा विचार केला तर दोन्ही बंधूंची जोडी जर पहिले विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर, किरण पवार, अक्षय पवार, दिनेश पवार, रवी पवार, नॉन स्ट्राईकला रवी पवार. काल झालेल्या हरपूड चषक मध्ये सर सुद्धा अतिशय जबरदस्त आयोजन राहिलं होतं. पुन्हा आता मात्र बॅटची कडा घेते परंतु यष्टिरक्षक चेंडू पर्यंत पोहोचले गेलेत. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत आला नाही. दिनेश पवारने फक्त पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला होता आणि असं वाटलं होतं की दिनेश पवार मात्र खुलशी संघावरती भारी पडणार, परंतु खुलशी संघाने अतिशय चांगली गोलंदाजी करत पूर्णतः जग्गू 11 कर्णवडी संघाला मात्र थांबवलं गेलंय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेलाय तो जगदीश. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज होते तो सूरज समोर असणारे सलामीचा फलंदाज दिनेश पवार. अतिशय सुंदर पद्धतीने टाकलेला चेंडू, फलंदाजाला चेंडू समजू शकला नाही. निर्धाव चेंडू होते परंतु पंच त्यात लेग बाईची. ओके सर, लेग बाईस. संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. संघाची धावसंख्या पोहोचली गेली 16 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर डीजेला मोका आला होता, परंतु अजूनही डीजे सिस्टीम मात्र षटकार चौकारांची वाट बघते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली गेली. धन्यवाद डीजे. आणि ह्याच्यानंतरचा होणारा सामना वेल्ला वर्षे चांदवणे दोन्ही संघाचे संघनायक कृपया आमच्या समलोक समोर नाणेफेकीसाठी यायचे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. वेल्ला आणि चांदवणे आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं आणि खेळाडूंचं ज्या ज्या खेळाडूंनी मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी घेतला आहे त्यांचा मी आयोजकांतर्फे सहर्ष स्वागत करतो. वेल्ला आणि चांदवणे कृपया समालोचक कक्षेमध्ये संपर्क साधायचा आहे. संघनायक बनवल्या गेल्या 16 धावा आणि विजयासाठी 17 धावांचं लक्ष ठेवलं होते आणि या पुढील 2 षटकांचे आम्ही समालोचनासाठी जातो. पुढील 2 षटकामध्ये जे समालोचन करतील ते खास करून या स्पर्धेचे आपण वैशिष्ट्य पाहिले तर रोहा रायगडवरून बिलॉंग करतात आणि त्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये त्यांच्या आवाजानं संपूर्ण मात्र प्रेक्षकांची मनं जिंकले आणि आपल्या तर MPL स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये अतिशय हिंदी आणि मराठीमध्ये समालोचन केले. असे आमचे साथी समालोचक भुखारी सर अर्थात भाईजान यांच्याकडे मी मायक्रोफोनवरती घेऊन जातो. धन्यवाद. चांदवणे आणि वेल्ला चांदवणे संघाचे कर्णधार कृपया माईकची संपर्क साधायचा आहे. यानंतरची तुमचा जो सामना आहे त्याचा नाणेफेकीचं कौल करायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. प्रारंभ करूया शुभारंभ, ऐसा अक्सर कहा जाता है दोस्तों. और भव्य दिव्य टूर्नामेंट इस प्रतियोगिता के द्वारा जय घिसर चषक 2022 स्वराज्य क्रिकेट क्लब घिसर आयोजित इस टूर्नामेंट का आज का दूसरा दिन. और जीतने के लिए दोस्तों 12 गेंदों में 17 रनों की जरूरत कुलसी टीम को. तो लाजवाब गेंदबाजी का नजराना पेश किया. पहली गेंद के ऊपर आसमान दिखाया था बल्लेबाज दिनेश ने. पहली गेंद पर छक्का लगाकर आगाज करने के बाद उनको रोकने में कामयाब हो गए थे गेंदबाज लकी. तो देखना है 12 गेंदें
और 17 रनों की जरूरत। इसके बाद होने वाला मुकाबला आज के दिन का पहली फेरी का दूसरा मुकाबला होगा वेला विपक्ष चांदवणे, ये दोनों टीम के दरमियान। तो टॉस का बॉस होने जा रहा है माजी सरपंच सन्माननीय शंकर अन्ना धिंडले साहब, इनके शुभ हाथों से टॉस का बॉस होने जा रहा है वेला विपक्ष चांदवणे, दोनों टीम के दरमियान। तो दोस्तों गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज जग्गू 11 कर्णवड़ी की जानिब से। ज्यांचं दुपारच्या सत्रामध्ये ज्यांचं नुकतंच आगमन झाले आंतोरी गावचे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल शेठ राऊत साहेबांना, दादांना मी विनंती करतो की आपण समालोचक कक्षेमध्ये येऊन स्थानपन्न व्हायचंय। दिनेश तो गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज दिनेश पवार, लास्ट स्ट्राइक पे बल्लेबाज विकी, नॉन स्ट्राइक पे लकी। 12 गेंदे 17 रनों की जरूरत। अगर मैच टाई होता है तो टॉस पे दिया जाएगा। तो पहली गेंद अपने गेंदबाज स्पेल में गेंदबाज दिनेश पवार, सामना करेंगे विकी। पहली गेंद आड़े बल्ले से खेल दिया, ऑन साइड में गेंद के नीचे खिलाड़ी। जब तक फील करते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन आसानी से मुकम्मल किया। श्री गणेशा करते हुए अपने इस टूर्नामेंट में दोस्तों ना भविष्य न भूतो ऐसी भव्य दिव्य टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया हुआ है घिसर चषक 2022, जिसका फर्स्ट प्राइज है 51,000 विथ ट्रॉफी, सेकेंड प्राइज है 35,000 विथ ट्रॉफी, थर्ड प्राइज है 25,000 विथ ट्रॉफी और फोर्थ प्राइज है 15,000 विथ ट्रॉफी। तो फिर से एक बार पहली गेंद के ऊपर श्री गणेशा जरूर किया है। तो फिर से एक बार दिनेश, इस बार नेक्शन से भटकते हुए दक्ष पंच अंपायर हमारे दोपहर के वक्त लौटते हुए आईसीसी लॉ नंबर 22 जाना था वाशी, पहुंच गए काशी। इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन बिना कोई विकेट के, जबकि जीतने के लिए 12 गेंदे 17 रनों की जरूरत। फिर से एक बार दिनेश पवार, इस बार अच्छी गेंद बैकफुट पर जाकर स्टीयर जरूर किया। दोस्तों अक्सर कहा जाता है अच्छी गेंद का सम्मान करो, बुरी गेंद की पिटाई करो, और अच्छी गेंद डाली थी गेंदबाज दिनेश ने और उसको सम्मान दिया बल्लेबाज लकी ने, और अपने साथी सहकारी विकी को बल्लेबाजी करने का मौका देते हुए स्कोर जा पहुंचा है 3 रन स्कोर बोर्ड पर बिना कोई विकेट के खोए। जबकि दोस्तों लेफ्ट आर्म और राइट हैंड थोड़ा कॉम्बिनेशन होने के कारण यहाँ पर थोड़ा सा फील्डिंग में सजावट करते हुए गेंदबाज दिनेश पवार। तो दिनेश पवार अपने ओर की अगली गेंद सामना करेंगे लेफ्ट आर्म बल्लेबाज विकी, मैन फ्रॉम कुल्शी की जानिब से बल्लेबाजी करते हुए। 12 गेंदे 17 रनों की जरूरत है दोस्तों आज इस प्रतियोगिता में। और इस बार लोअर फुल टॉस किस्म की गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी, भाग मिल्खा भाग। जब तक गेंद बाउंड्री लाइन के करीब जाती हुई, गेंद बाउंड्री लाइन के पार, संजीवनी चौकार, डीजे को मौका। तो दोस्तों अक्सर कहा जाता है अभी अभी चौवा लगाया है, छक्का लगाना बाकी है। आगाज तो अपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। इस चौवे की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे गुण लेखक नितिन दादा धिंडले सर में बताते हुए महेंद्र सिंह धोनी, इनका जर्सी नंबर 7, माही, साक्षी भाभी का हीरो जिसे कहा जाता है, चेन्नई सुपर किंग के कुल कैप्टन। और इस बार देखिए अच्छी गेंदबाजी, तू शेर तो मैं सवा शेर। इसके पहले की गेंद पर चौवा जरूर जड़ा था पर उसके बाद कमबैक किया है गेंदबाज दिनेश पवार ने। और ये खासियत है दोस्तों गेंदबाज की, एक तुम्हारी तो एक हमारी। यहाँ पर बिंदी गेंद जाती हुई, स्कोर रुका हुआ 7 रन। पहला ओवर प्रगति पर, जीतने के लिए भी 10 रनों की जरूरत। हुकला तो चुकला, ठोकला तो जिंकला, इसी समीकरण को याद रखकर बल्लेबाजी करने पर इस बार देखिए गेंद हवा में और बल्लेबाज आउट होता हुआ, डीजे को मौका। थैंक यू डीजे सावकार, हमें यहाँ पर एंटरटेनमेंट करते हुए उनका भी मैं आभार व्यक्त करना चाहूंगा। दोस्तों नए बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए जर्सी नंबर 11 परिधान किए हुए संदीप,
स्कोर रुका हुआ 1 विकेट के नुकसान पर 7 रन, जबकि पहला ओवर प्रगति पर। जीतने के लिए 12 गेंदे, 17 रनों की जरूरत। गेंदबाजी मार्ग पर दिनेश पवार, स्ट्राइक पे बल्लेबाज लकी। एक खतरनाक विस्फोटक बल्लेबाज मावल प्रीमियर लीग में आपने देखा था, जिस बल्लेबाज ने अपनी छाप बनाई थी वही खिलाड़ी एक स्क्वायर कट किया है डीप पॉइंट रीजन में। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, दंदनाती चौकार। डीजे को मौका। अहो लांडग्या मोरे सेड्या मेंढ्याची वळवळ, अहो लांडग्या मोरे सेड्या मेंढ्या। थैंक यू डीजे। तो इस चौके की सहायता से स्कोर जा पहुंचा है जर्सी नंबर 11 परिधान किए हुए बल्लेबाज संदीप, इनका जर्सी नंबर 11 स्कोर बोर्ड पर आता हुआ। और किशोर सर, आपको भी याद होगा इंटरनेशनल में 11 नंबर जर्सी नंबर परिधान करते हैं मोहम्मद कैफ, जो एक अष्टपैलू क्षेत्र रक्षक की जानकारी में उनका नाम लिया जाता है। उनका जर्सी नंबर 11। अभी जीतने के लिए 6 गेंदे, मात्र 6 रनों की जरूरत। पर दोस्तों, क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल कहा जाता है। क्रिकेट गेम इज ग्लोरियस ऑफ अनसर्टेनिटीज। क्रिकेट एक शानदार खेल है, कभी भी रंग बदल सकता है। रंग का राजा और राजा का रंग होने में देर नहीं लगती। जिस तरह से गिरगिट रंग बदलता है, उस तरह से टेनिस क्रिकेट में भी रंग बदला जाता है। 6 गेंदों में 6 रनों की जरूरत। स्ट्राइक पे बल्लेबाज संदीप, नॉन स्ट्राइक पे लकी। और गेंदबाजी करने के लिए आते हुए गेंदबाज जग्गू 11 कन्नौड़ी की जानिब से। शरद, न मात्रा, न वेलांटी, न काना। शरद आज इस प्रतियोगिता में शरद किस तरह की गेंदबाजी करेंगे। 6 गेंदे, 6 रनों की जरूरत। स्ट्राइक पे संदीप। इस बार डांसिंग डाउन आगे आकर खेलने का प्रयास, पहले ही मन बना लिया था, पर विकेट कीपर वहां पर अपील करते हुए, अपील में आत्मविश्वास का उत्साह ज्यादा, और उस अपील को अंपायर ने फायर करते हुए विकेट का पतन। डीजे को थँक यू डीजे, थँक यू डीजे। सन्माननीय प्रसाद बुरू कुठेही असाल तर आपण संदीप रेणू से सरांना भेटायचं है। प्रसाद बुरुक। तो फिर से एक बार बल्लेबाज नए मैदान पर नमूद होते हुए आबा। जिस तरह से आपने देखा होगा दोस्तों, आबा एक राजकारण में बड़ा नाम लिया जाता है, पर 5 गेंदे और 6 रनों की जरूरत इस मैच में। पहली गेंद पर विकेट दिलाते हुए गेंदबाज शरद। इस बार देखिए क्या कमबैक किया है अपने जादुई फिरकी का यहां पर इस्तेमाल करते हुए बल्लेबाज आबा को रोक कर रखा है, जकड़ कर रखा है। 4 गेंदे, अभी भी 6 रनों की जरूरत। हुकला तो चुकला, नहीं ठोकला तो जिंकला। किशोर सर, मैंने पहले ही कहा था, क्रिकेट गेम इज ग्लोरियस ऑफ अनसर्टेनिटीज। क्रिकेट एक शानदार खेल है, कभी भी रंग बदल सकता है। मैंने हमारे रायगढ़ में भी देखा है, 6 गेंदों में 1 रन की दरकार थी और उस गेंदबाज ने मेडन ओवर डाला था। इस तरह का भी इतिहास यहाँ पर हो सकता है, क्योंकि ये घिसर चषक है 2022 की शुरुआत होती हुई। इस बार अच्छी गेंद ऑन द राइज खेलने का प्रयास किया था, अपने साथी सहकारी को सम्मान के साथ 1 रन आसानी से मुकम्मल करने के बाद स्ट्राइक रोटेट की। स्ट्राइक पे बुलाया बल्लेबाज लकी। 3 गेंदे और जीतने के लिए 5 रनों की जरूरत। तो शरद अपने नाम की तरह लाजवाब गेंदबाजी, अपनी जादुई फिरकी का इस्तेमाल करते हुए बल्लेबाज आबा को जकड़ कर रखने में प्रयास किया था, पर फिर से एक बार 2 चौकों की सहायता से खेलते हुए बल्लेबाज लकी पिलानी। एक खतरनाक विस्फोटक बल्लेबाज दोस्तों, जिन्होंने 18 गांव मावल प्रीमियम लीग में अपनी छाप बनाई थी, और यही खिलाड़ी थे जिन्होंने छक्के पर कैच लपक कर अपनी टीम को जीत हासिल कराई थी। पासली टीम से नेतृत्व कर रहे थे। फिर से एक बार शरद, और इस बार देखिए, आओ देखा ना था, गर्लफ्रेंड ने दिया हुआ चुम्मा। डीजे कबूल करते हुए पुढील सामना वेल्हे वर्सेस चांदवणी, दोन्ही संघांनी त्वरित या ठिकाणी उपस्थित राहायचे। तो यहाँ पर दोस्तों दोन्ही संघांनी सामना चालू करून घ्या।